मित्रांनो, आमची गोकर्णाची ट्रिप चालू झालेली आहे. आता आम्ही पनवेल स्टेशनला आहे आणि आमची ट्रेन 1 वाजता आहे. आता आम्ही 11 वाजता येऊन बसलेलो आहे. खूप टाईम आहे यायला. मित्रांनो, आमची ट्रेन आलेली आहे, मँगलोर एक्सप्रेस, आणि आमचा B10 डब्बा आहे. आता येईलच. मित्रांनो, आम्ही सकाळचे 6:30ला पोचलेलो रत्नागिरीला. आता कणकवली स्टेशन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता थिविम स्टेशन आलेलं आहे, हे बघा, झूम करून दाखवतो. थिविम स्टेशनला आपण पोचलोय. 1:15 वाजला आहे. ते रील बनवतात सगळे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आपण सगळे गोव्याची घरं बघतोय. बघा, हे गोवाची सगळे गोवा लाईन आहे पूर्ण. आज आम्ही पोचलेलो आहे गोकर्ण, बघू शकता तुम्ही. गोकर्ण स्टेशन. आज सोमवार असल्यामुळे इतकी गर्दी नाही. तर आपण आता आपला आपल्या हॉटेलवाल्याने ऑटोवाल्याला अरेंज केलेला आहे. तर आपण आता बघू, त्याला कॉल करून. तर अशा प्रकारे आहे गोकर्ण स्टेशन, बघू शकता. इथे पॅसेंजर लोकांना बसण्यासाठी चांगली सुविधा आहे, बघू शकता. स्वच्छ जागा पण आहे. आणि बाहेर तुम्हाला अशा प्रकारे ऑटो किंवा प्रायव्हेट कॅबवाले मिळतात. या साईडला ऑटोवाले आहेत आणि हे प्रायव्हेट कॅबवाले आहेत तिथे. गोकर्णाला उतरावलं आहे बघा. कोणाचं दर्शन झालं आहे आम्हाला. नाही, ऑटोवाला आ रे. तर इथे टॅक्सी आणि ऑटो तुम्हाला भेटेलच. तर अशा प्रकारे बाईक आणि स्कूटीचा रेट आहे. स्पेशल प्राईज आहे आणि विकेंडचीच प्राईड आहे आणि वीकची प्राईज ही आहे. 50 रुपयाचा फरक आहे. तर तुम्ही इथे येऊन इथे पण घेऊ शकता, किंवा आम्ही तर आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला रेंटनी स्कूटी द्यायचं सांगितलं आहे. त्यांनी अरेंजमेंट केलं, त्यामुळे आम्ही इथून घेत नाही. तर असं बाहेरून असं स्टेशन दिसतं बघा, खूप छान आहे. आम्हाला ऑटोवाला मिळाला आहे आणि आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहे. आता मला बाहेरचा सीन दाखवतो. तुम्हाला कॉलवरती बोलला होता पहिलाच, एवढाच रेट आहे. गोव्यासारखी फिलिंग चालू झालेली आहे मित्रांनो गोकर्णामध्ये. रोड पण अगदी छान आहे एकदम. आम्ही असं जंगलातून आल्यासारखं झालं आहे आणि आता एकदम समोर समुद्र आहे. म्हणजे ॲक्च्युली हॉटेलची बॅक साईडची एंट्री आहे आणि फ्रंटनी वेगळी आहे. आणि मित्रांनो, सरप्राईज तर आता भेटेल. हा त्यांचा कॅन्टीन आहे, कॅफे टाईप. हे रिसेप्शन आहे आणि समोर समुद्र आहे. मित्रांनो, हा समुद्र आणि हा आमचा रूम अगदी बीचच्या समोर. रूम पण छोटा आहे, चांगला आहे दोघांना, खूप छान आहे. समोरच समुद्र आहे बघा. चला आपण रूम बघूया. तर मित्रांनो, हा आहे आपला हॉटेल आणि हा आहे बीच. बघा किती क्लीन आहे. कोण जास्त लोक पण नाहीत, जे आहेत ते थोडेफार फॉरेनर्स आहेत. खूप मोठा बीच आहे आणि एकदम साफ पाणी आहे. पाणी पण स्वच्छ वाटते. मित्रांनो, सनसेटचा टाइम झाला आहे बघा. या बीचवरती फॉरेनर्स वगैरे असतात जास्त. हे कॅफे आहेत आणि आमचं ते मुलं खेळतात तिकडे हॉटेल आहे. पण किती छान बीच आहे एकदम. पाणी पण खूप सुंदर आहे, स्वच्छ पाणी आहे. हे बघा तुम्हीच.
मित्रांनो, आम्ही जिथे राहतोय तिथेच आम्ही जेवायची ऑर्डर दिलेली आहे. तर आम्ही फिश फ्राय सांगितलेलं आहे आणि फिश करी सांगितलेली आहे ग्रेव्हीमध्ये. सीझन वाईज यांचे फिशचे रेट असतात, पण ठीक आहे. कोणच नाही आणि वीकडेला आलो आहे त्यामुळे कोण नाही रेस्टॉरंटमध्ये. आम्हीच आहोत फक्त. समोर समुद्र आहे. मित्रांनो, हे आपलं फिश आलेलं आहे. ही फिश करी आहे प्रॉन्सची. चपात्या आलेल्या आहेत. आता खाऊन बघूया कसं आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहे सकाळचे 7. आम्ही उठलेलो आहे आणि आता जातो जरा बीचवरती फोटो क्लिक करायला. बघा, इथूनच बीच आहे आमचा. बायको तयार झाली, आपले फोटो रेडी. आम्ही लॉक केला आणि आम्ही जातोय बीचवरती. तर चला. तर असा हा रस्ता होता यायचा बीचवरती आणि हा आहे बीच. किती सुंदर, शांत. गोवापेक्षा एकदम ऑपोजिट, म्हणजे इथे खूप शांती आहे. मित्रांनो, सनराईज झालेला आहे बघा. याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. आता आमचे झालेत फोटो काढून आम्ही निघत आहोत याना केव्जसाठी. तर याना केव्जसाठी आम्ही स्कूटी रेंट केलेली आहे. इकडून 1.5 तास रनिंग आहे. तर चला आता आपण याना केव्जला जाऊ. जाताना रस्त्यात मस्त चांगला निसर्ग आहे, एकदम रस्ता पण छान आहे. तर आपण थोडीशी व्हिडिओ तिथे पण काढूया. काहीच डे सेकंड आम्ही निघालो आहे गोकर्ण आहे. बघू शकता आमच्या रूमच्या मागची साईड आहे, पूर्ण शेती केलेली आहे आणि इथे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. मित्रांनो, आम्ही एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो. तर इकडचा प्रसिद्ध इडली आणि मेंदूवडा घेतलेला आहे. चला तर आता खाऊन बघूया. मित्रांनो, याना केव्जचा रस्ता एवढा भारी आहे जंगलातला, तुम्हाला काय सांगू. एक नंबर जंगल आहे सगळं. आणि आम्ही रमत गमत 2 तास लागले आम्हाला यायला आणि आम्ही थोडा रस्ता पण पटकलेलो. फील होतं इथे फुल जंगलातला रस्ता आहे मित्रांनो. फायनली आम्ही पोचलेलो याना केव्ज. बघू शकता हा गेट आहे. तर मित्रांनो, हा एंट्री गेट आहे. इथे जेंट्स लेडीज बाथरूम आहे. ही पार्किंग आहे बाईकची आणि तो गेट आहे. तिथून एंट्री फीस तिकीट काढतात. प्रत्येकी 20 रुपये आणि 10 रुपये बाईक चार्जिंग आहे, चार्जेस. तर इथे अशा प्रकारे हे बघा बसायसाठी आहे. केव्जची माहिती आहे. इथे खाण्यापिण्याची सोय आहे. नारळ पाणी तिथे भेटते आणि एंट्री गेट आहे. या ताईकडून आम्ही पासेस काढलेले आहेत. मित्रांनो, आम्ही याना केव्जची तिकीट काढून आता इथून वॉकिंग आहे. एक 10-15 मिनटाचा वॉकिंग आहे. 300 मीटर तो ट्रॅक चालत जायचा आहे. मस्त जंगलातून आहे, बघू शकता तुम्ही. खूप भारी वाटत आहे एकदम. कसं वाटतं अश्विनी? चला. आम्हाला थोडंसं लेट झालं आहे सकाळी, तर आम्हाला हे 1 वाजेपर्यंत कवर करून परत जायचं आहे आमच्या प्रवासाला. तिथून आम्ही पास काढलेला आहे. तर आम्हाला पॅकेज घेतलेलं आहे 700 रुपयाचं. तर मित्रांनो, फायनली आम्ही चालत आलेलो आहे. फक्त 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे याना केव्ज. ह्याची खूप प्राचीन हिस्ट्री आहे आणि 6000 वर्षापूर्वीचं आहे. मित्रांनो, हे मंदिर आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून मंदिराच्या भोवती 1 राऊंड प्रदक्षिणा मारल्यावरती ती पूर्ण होते, 1 प्रदक्षिणा. तर त्यासाठी छोटा ट्रेक आहे. हे केव्ज आहे आणि केव्जच्या या साईडनी मागून मंदिराच्या इथूनच 10-10 रुपये एंट्री आहे. तर हे छोटंसं केव्ज ट्रेक करून जायचं आहे आपल्याला. तर पुढे बघूया आपण कसा नजारा आहे तो. बघू शकता तुम्ही. तर आतमध्ये बघा असं आहे चालत जायला. छोटासा ट्रेक करत आहे. त्याच्या आतमध्ये झाड पण आहे बघा. त्याची मुळं आहेत या झाडाची आणि केवढा मोठा ट्री आहे बघा झाड. या आतमध्ये अजून एक गुहा आहे बघा. तुझं पण किती छान लाईट काढलेला.
मित्रांनो केव्ज अशा प्रमाणे दिसतं. हे आमची एक दक्षिणा पूर्ण झालेली आहे, प्रदक्षिणा. आणि खाली आल्यावरती हे छोटं केव्ज आहे आणि हे मोठं आहे. हे खूपच मोठं आहे. ह्याला शिव म्हणतात आणि त्याला पार्वती म्हणतात. मंदिरामध्ये आम्हाला हिस्ट्री सांगितलेली आहे त्या पुजाऱ्यांनी. आणि एक खाली आल्यावर मंदिर आहे. पण मंदिराचं नाव त्या भाषेत आहे तर आम्हाला त्या भाषेबद्दल माहिती नाही पण कन्नडमध्ये लिहिलं कोणतं तरी आहे. कन्नडमध्ये. नमस्कार मित्रांनो, आमचं याना केव्स कंप्लीट झालेलं आहे. आम्हाला जायचं होतं विभूती वॉटरफॉल पण टाईम नाही मॅनेज होत आहे, तर आम्ही सरळ जातो आहे आमच्या घरी हॉटेलला गोकर्णाला. कारण की इथून ते 1.5 ते 2 तास रनिंग आहे. आणि तिथून आम्ही एक पॅकेज बुक केलं आहे 3 ते 6 वाजेपर्यंत, ज्याच्यात 4 बीचेस कवर होणार आहे विथ बोटिंग आणि काहीतरी त्यांचे ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर आपण तिकडे जाऊया, चला. ह्याची माहिती द्यायची तर इथे 10 रुपीज आतमध्ये वेगळं फिरण्यासाठी चार्जेस आहेत पर पर्सन. इथे शूज काढून जावे लागतात आतमध्ये. कंपल्सरी या पूर्ण केव्हचा राऊंड मारण्यासाठी विदाऊट चप्पल जावं लागतं. पण ठीक आहे, काय पायांना काय इजा होत नाही त्याच्यामुळे. आणि इथे एक छोटंसं आहे, ह्याला म्हटलं जातं महादेव आणि याला म्हटलं जातं पार्वती. तर हे आम्ही आता बघायला जात आहोत. हे आमचं झालं बघून पूर्ण. तर चला. तर मित्रांनो, हा भाग इथे संपूया. आपण भेटूया आता सेकंड डेला